चला तर आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत, जे सर्वांसाठीच उपयुक्त आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार। 2023च्या अर्थसंकल्पानुसार प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर पडली आहे। तथा 6,000 भेटत होते, तर आता ते 12,000 भेटणार। प्रति शेतकरी प्रतिवर्ष 6,000 रुपये राज्य सरकार देणार आणि केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 असे मिळून 12,000 प्रतिवर्षी मिळणार शेतकऱ्यांना। 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ। तर किती कुटुंबांना लाभ? शेतकरी कुटुंबांना 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार। 69,000 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार। तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघा मिळून ही योजना चालणार आहे 50-50। तर बघा, शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी 12,000 रुपये। नवीन योजनेचा समावेश झाला नमो शेतकरी सन्मान निधी योजना। हा बघा GR, नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा GR आहे। हा जो महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो। कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक। बघा, कृषी व पदम विभाग, शासन क्रमांक, निर्णय प्रस्तावना। बघा, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी PM किसान योजना सुरू केली असून, सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असून, संदर्भ क्रमांक 2च्या शासन निर्णयान्वये सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे। माननीय वित्तमंत्री महोदयाचे सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी महासन्मान निधी ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केली आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 30/5/2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे। त्यास अनुलक्षून शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजा उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सन 2023-24 पासून खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, सदर योजनेकरता लाभार्थी पात्रता व देय लाभार्थीचे लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहील। सदर योजनेकरता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे म्हणून गृहीत धरण्यात याव्यात। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेली असावी। नोंदणी करावी लागते आणि ते बँकेत पण नोंदणी करू शकतो आपण। जे शेतकरी आहे त्यांनी बँकेत नोंदणी करावी, KYC वगैरे करावं लागते, ते बँकवाले सांगतात। आणि बघा, हे वितरित करण्याबाबतचा नोटीस आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी ₹1792 कोटी इतकी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन हा GR आहे जो दिलेला आहे। सन 2023च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी ₹6,000 इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर बघा, मान्यता देण्यात आलेला GR आहे।
या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. तर कुठे करण्यात आला? शुभारंभ शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्यांचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12,000 रुपये मिळतील. तर किती मिळतील? 12. तर हे किती तारखेला आहे? 27 ऑक्टोबर 2023. नेक्स्ट आहे, नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार आहे योजनेचा लाभ? तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची मदत देते. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे आता दरवर्षी शेतकऱ्यांना खात्यात 12,000 रुपये येणार आहे. म्हणजेच प्रत्येकी 4 महिन्याला शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये मिळणार आहे. 85,60,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. तर किती शेतकऱ्यांना झाला आतापर्यंत? 85,60,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. तर शुभारंभ गुरुवारी 27 ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आणि पंतप्रधानांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85,60,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये जे 1712.2 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. तर बघा शुभारंभ सुद्धा झालाय. काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार लाभ? तर शुभारंभ झाला आहे आणि लाभ पण मिळायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12,000 रुपये मिळणार आणि शेतकरी लाभार्थी आहे या योजनेचा. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील आहे? सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. नगर जिल्ह्यातील 5,17,611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4,54,040 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4,06,240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले. बघा सर्वात जास्त अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 ऐवजी थेट आता 12,000 जमा होणार. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1,792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत आली आहे आणि याबाबत शासन निर्णय आला आहे. 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली आहे. चला तर हा होता शेतकऱ्यांसाठीचा जी आर, जो त्यांनी नक्की वाचा आणि नक्की तसेच विद्यार्थ्यांनी पण वाचा. त्यांना एज्युकेशन शाळेसाठी किंवा एज्युकेशनल जे काही त्यांचे एक्झाम आहे त्यांच्यासाठी त्यांना आवश्यक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.